मी धनंजय गर्जे, मुंबई शिक्षक आमदार उमेदवार 2024 टी एक्झामिनेशन टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. या टीचर एलिजिबिलिटी टेस्ट संदर्भात मला अनेक शिक्षकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कंप्लेंट केली. त्यांनी सांगितलं की टी एक्झामिनेशन शिक्षकाला नोकरी लागल्यानंतर 10 वर्षांनी कंडक्ट केली जाते. 10 वर्षामध्ये त्याचं वय किमान 35 क्रॉस झालेली असते. 35 क्रॉस झाल्यामुळे त्याला किमान 1-2 मुलं झालेली असतात आणि त्यावेळेला ऑप्शनल पद्धतीची परीक्षा आहे. 90 पेक्षा जास्त मार्क घ्यावे लागतात. सेंट्रल टी त्यात सोपी आहे. स्टेट टी बरीच अवघड पडते शिक्षकांना. मला त्यांनी सांगितलं शिक्षकांनी की याच्यामध्ये असा प्रॉब्लेम होतो, कमीत कमी त्याच्यामध्ये म्हणजे स्टेट टीमध्ये जर प्रॉब्लेम झाला शिक्षकाचा, तर कमीत कमी ते 16 वर्षापर्यंत ते कोचिंग क्लासेस जाऊन शिकवत होते. आता सेंट्रल गव्हर्नमेंटने 16 वर्षापर्यंतचे कोचिंग क्लासेस संपूर्णतः बंद केलेले आहेत. त्यामुळे शिक्षक आमचे यापुढे काय नवीन शिकणार आणि नवीन आयुष्यामध्ये काय करणार. मला असं वाटतं की टी एक्झामिनेशन जी आहे तशी एलिजिबिलिटी टेस्ट सरकार कुठल्याही डिपार्टमेंटला घेत नाही. IAS, IPS, क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 कुठल्याही म्हणजे अगदी क्लेरिकल जॉबची सुद्धा सरकार एलिजिबिलिटी टेस्ट परत एकदा घेत नाही. मला असं वाटतं सरकारला जर ती परीक्षा घ्यायचीच असेल तर त्यांनी ती सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा जिथे IT आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तिथं घ्यावं. किंवा समजा आपल्याकडे मुंबईमध्ये एक चांगलं उदाहरण आहे. अंधेरी ईस्टला गोखले ब्रिज आहे. त्या गोखले ब्रिजमध्ये त्यांनी तिथले जे BMC इंजिनियर्स आहेत, त्यांनी 2 ब्रिजची जी लेवल आहे ती जवळजवळ 3 महिन्यापूर्वी सर्व वर्तमानपत्रामध्ये त्याच्याबद्दल माहिती आली होती की त्यांनी 2 ब्रिजची लेवलच वेगवेगळी करून ठेवली. त्यांना त्यावर विचारण्यात आलं तर त्यांनी सांगितलं की आम्ही नवीन टेक्नॉलॉजी वापरली, त्याच्यामुळं ते आमच्याकडून ते काही व्यवस्थित काम झालं नाही किंवा त्याचं एलिव्हेशन व्यवस्थित झालं नाही. मला असं वाटतं BMC इंजिनियरची एलिजिबिलिटी टेस्ट घ्यायला हवी, तिचं टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट आहे. हे शिक्षकांची घेत बसतात. मी आपल्याला आश्वस्त करतो की मी येत्या 1 महिन्यामध्ये विधानसभामध्ये जाणार आहे, विधान भवनामध्ये पाय ठेवणार आहे मुंबई शिक्षक आमदार म्हणून. त्यावेळेला मी टी एक्झामिनेशनचा विरोध करणार आहे. ही संपूर्णतः आम्ही बंद करायला लावणार आहे परीक्षा. समजा सरकारनं जर माझं ऐकलंच नाही तर मी कमीत कमी टीचर ट्रेनिंग झाल्यानंतर लगेच ही परीक्षा घ्यायला लावेल, जेणेकरून टीचर त्यावेळेला यंग असतात आणि ते फ्लोमध्ये असतात. त्यावेळेला ते सहजरित्या ही परीक्षा पास होऊ शकतील. माझं नाव धनंजय गर्जे आहे. माझ्या नावासमोर 1 आकडा टाका आणि मला भरघोस मतांनी विजयी करा.